ट्रॅफिकचा आपल्या सगळ्यांना वैताग आलाय. पुण्यात वाहतुकीची स्थिती इतकी खराब आहे की 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तब्बल 37 मिनिटे लागतात. हेच अंतर पार करायला जर तुम्ही सायकल वापरत असाल तर तुम्हाला 25 ते 35 मिनिटेच लागतील. पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये प्रत्येक व्यक्ती सरासरी 128 तास म्हणजेच 5 दिवस आणि 8 तास घालवतो. पुण्याची तुलना जर आपण मुंबई सोबत केली तर मुंबईपेक्षा पुण्यात ट्रॅफिकची परिस्थिती अत्यंत बेकार आहे. या ट्रॅफिक जाममुळे आपला वेळ, आपला पैसा, आपले आरोग्य, आपली मानसिक स्थितीच खराब होत नाही, तर या ट्रॅफिक जाममुळे आपल्या देशाचं खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान देखील होत आहे. 2018च्या उबर स्टडीनुसार मुंबई, दिल्ली, बँगलोर, कोलकाता फक्त या 4 शहरांमधून भारताला सुमारे 1.44 लाख करोडचं नुकसान दरवर्षी होत असतं. या ट्रॅफिक जामवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी मोठमोठे रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, रेल्वे वेगाने बांधल्या जात असल्या तरीही ट्रॅफिकची समस्या काही कमी व्हायचं नाव घेत नाही. ही ट्रॅफिकची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. फक्त मेट्रो, रस्ते बांधून ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार नाही. मग हा ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार कसा? ह्या ट्रॅफिक जामची कारणं काय आहेत आणि ट्रॅफिक जामवर उपाय काय असू शकतील? चला तर डिटेलमध्ये बघूयात. पुणेच काय तर सुरुवातीला सगळी शहरे आकाराने आणि लोकसंख्येने लहान होती. तेथील रस्तेही फारसे रुंद नव्हते. लोकसंख्याही कमी होती. त्या लोकसंख्येला पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध होत्या. मागील काही दशकांमध्ये ही शहरे वाढू लागली. देशाच्या कानाकोपऱ्यामधून ह्या शहरांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरण करू लागले आणि जवळपास सगळ्याच शहरांची लोकसंख्या दुप्पट तिप्पट झाली. 2011च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या पीएमसी आणि पीसीएमसी दोघांची मिळून 50,57,709 एवढी होती, जी आता वाढून 71 लाखाच्या वर जाण्याचा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येला आधार देण्यासाठी शहरातल्या पायाभूत सुविधा वाढल्याच नाहीत. ज्या दराने लोकसंख्या वाढली त्याप्रमाणे शहराच्या पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत. म्हणून डिमांड आणि सप्लाय मध्ये तफावत तयार झाली. ही मागणी पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी शहरांचा विकास केला गेला, पण तो बहुतांशी अनियोजित आणि असमान होता, ज्यात भविष्याच्या मागणीचा विचार केलाच नाही, ज्यामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढली. पुण्यात माणसांपेक्षा रस्त्यावर गाड्या जास्त दिसतात. 2022 पर्यंत पुण्यात 44 लाख गाड्या रस्त्यावर धावत होत्या आणि हा आकडा सरासरी 2 लाखाने दरवर्षी वाढतो. रस्ते कितीही मोठे असले तरी कारच्या वाढत्या संख्येसमोर ते कमीच पडतील यातील मात्र शंका नाही. आता इथे एक गोष्ट जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे की लोक गाड्याच का वापरतात. जर ते प्रवास करण्यासाठी पीएमपीएल वापरू शकतात, काही नाही हो, लोकांना फक्त हवा करायची असते, असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. ती पीएमटी, त्या पीएमटी मधली गर्दी, जुन्या गाड्या ज्या कधी पण आणि कुठं पण बंद पडतात, गाडी मिळण्यासाठी तास तास वाट बघायला लागते, सेफ्टी ह्या असल्या कारणांमुळे लोक पीएमटी ऐवजी स्वतःची कार नाहीतर बाईक वापरतात. एखादा जर कामाच्या निमित्ताने पुण्यात आला तर त्याला सगळ्यात पहिली ऍडवाइस काय दिली जात असेल बरं? त्याला सांगितलं जातं की बाबा बाईक घेऊन टाक, नाही तर यायची जायची परिस्थिती लईच बेकार आहे. पुणेच नाही तर भारतातील सार्वजनिक वाहतुकीची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गाड्यांमध्ये असणारी गर्दी. भारत सरकारच्या एका सर्वेक्षणानुसार 68% प्रवासी गर्दीमुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणं टाळतात. प्रत्येक राज्य परिवहन बस पीएमपीएल सकाळ संध्याकाळ खचाखच भरलेली असते. पाय ठेवायला जरी जागा मिळाली तरी तुमच्यासारखे नशीबवान अख्ख्या जगात कोणीच नसतील. जर आपण मुंबई लोकल बद्दल बोललो तर मुंबईची लोकल ट्रेन आपल्या क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी घेऊन जाते. ह्या गाड्यांमध्ये असणाऱ्या गर्दीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बसेसची असलेली कमी फ्रिक्वेन्सी. एकतर ह्या गाड्या खूप कमी आहेत आणि ज्या आहेत त्या वेळेवर येत नाहीत. भारत सरकारच्या सर्वेक्षणानुसार 28% प्रवासी बस उशिरा येते म्हणून त्यांचा वापरच नाही तर सार्वजनिक वाहतुकीबाबत प्रवाशांच्या इतरही समस्या असतात. पीएमटी जर सांगायचं झालं तर पीएमटी मध्ये प्रवास करताना इतकी गर्दी असते, प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि सर्वसामान्य नागरिक जायचं म्हटल्यावरती त्याला इतके धक्के आणि त्याला बसायला जागा नाही, प्रचंड म्हणजे गर्दीमध्ये त्याला प्रवास करावा लागतो. मग अशा वेळेला माणसं पीएमटी मध्ये प्रवास करायला सुद्धा घाबरायला लागले. सार्वजनिक वाहतुकीची आणखी एक मोठी समस्या म्हणजे या बसेसचे वारंवार होणारे बिघाड. बस बंद पडण्यात पुण्याची अवस्था. तर एसएनडीटी कॉलेज समोर ही एक बस बंद पडली आणि याच्या अपरोक्ष दुसरीकडे गंमत दाखवतो. या इकडे अजून एक बस बंद पडली. हे बघा, हे बघा, हे बघा. 2023 मध्ये पुण्यात सुमारे 17,784 वेळा बस बंद पडली, म्हणजे 48 बसेस दिवसाला बंद पडत होत्या. या खटारा बसेस बंद पडल्याने प्रवाशांसमोर 2च पर्याय उरतात. एकतर दुसरी बस येण्याची वाट बघा, नाहीतर प्रायव्हेट रिक्षा, ओला, उबर करून
कामाच्या ठिकाणी पोहोचा. या बसेस बंद पडणं फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात हीच परिस्थिती आहे. या बसेस बंद पडल्याने त्यात प्रवास करणाऱ्यांनाच त्रास सहन करावा लागतो असं नाही. या बसेसमुळे वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात होत असते. रस्त्यावर बस थांबली की संपूर्ण रस्ता अडला जातो. बेंगलोरचे पोलीस सह आयुक्त श्री M.N. अनुचेत सांगतात, कोणतीही बस थांबली की 3 लेन रस्त्यावर 30% वाहतूक कोंडी होते आणि जर रस्ता 2 लेनचा असेल तर 50% वाहतूक कोंडी होते. जर बस उड्डाणपुलावर किंवा सिंगल लेनवर बंद पडली तर प्रॉब्लेम आणखीच वाढतो. वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागतात. यांपैकी बहुतेक बसेसना न्यूमॅटिक ब्रेक्स असतात. जर हे ब्रेक जाम झाले तर या बसेस ढकलून नाही तर मग कसं तरी जुगाड करून रस्त्याच्या पलीकडे नेता सुद्धा येत नाहीत. जोपर्यंत महामंडळाचे कुशल तंत्रज्ञ उपस्थित राहत नाहीत आणि बसेस दुरुस्त करत नाहीत तोपर्यंत गाड्या रस्त्यावरच उभ्या राहतात आणि वाहतूक कोंडी होत राहते. आता इथं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की इतक्या बसेस बंद का पडतात. यातील बहुतांश गाड्या अशा आहेत की ज्यांचं आयुष्य संपलेलं आहे. या बसेस खूप जुन्या तुटलेल्या खटार आहेत तरीही त्या तशाच चालवल्या जातात. जर परिवहन महामंडळाने या जुन्या बसेस भंगारात काढल्या तर प्रवाशांना बसेसचा पुरवठा कमी होईल आणि म्हणून या जुन्या बसेस चालवाव्या लागतात. नवीन बसेस आल्या तरी त्यांचा वेळेवर सर्व्हिसिंग मेंटेनन्स होत नसल्याने बसेसमध्ये बिघाड होतो. पब्लिक ट्रान्सपोर्टच्या अनेक समस्या आहेत म्हणूनच लोक सामान्यतः त्यांचा वापर करणं टाळतातच. मानसिकता पण महत्वाची आहे. ही मोठी कार आपण पाहिली, एकच व्यक्ती या कारमध्ये आहे, अगदी मजेमध्ये गॉगल वगैरे लावून प्रवास करते आहे. परदेशामध्ये आपण पाहतो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणं हे कमीपणाचं मानलं जात नाही. किंबहुना प्रयत्न हाच असतो की मग तिथले एखाद्या देशामधले मंत्री असतील, पंतप्रधान असतील, ते देखील आपण अनेकदा पाहतो की तिथल्या मेट्रोनी प्रवास करताना. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की एका कारमध्ये एकच माणूस असतो आणि ती कार रस्त्यावरची बहुतांश जागा व्यापते. बस, ट्रक, खासगी गाड्यांमुळे ट्रॅफिक जाम होतो असे नाही तर बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन हेही ट्रॅफिक जाम होण्याचे सगळ्यात मोठे कारण आहे. मोठमोठे व्यावसायिक केंद्रे, उद्याने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भोजनालय, बाजारपेठा, निवासी इमारती, हाय स्ट्रीट्स, फॅशन स्ट्रीट्स, तुम्ही जिथे जाल तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या केलेल्या दिसतील. काही ठिकाणी ट्रक, स्कूल बसेस अशाच तासन तास रस्त्यावर उभ्या असतात. फुटपाथ हे दुचाकी पार्किंगचं तर जणू केंद्रच बनलंय. त्यांच्यावर माणसाला चालायला जागा देखील उरत. फुटपाथचा वापर केवळ दुचाकीच नव्हे तर फेरीवाले, रस्त्यातील विक्रेतेही करतात. या सगळ्यांवर महापालिकेने कडक कारवाई केली तरी हे सगळेच सगळे दुसऱ्या दिवशी परत येतात. अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध असते तरी देखील लोक त्यांच्या गाड्या रस्त्यावरच पार्क करतात. महाभाग तर असे असतात जे म्हणतात, अरे यार माझं फक्त 5 मिनिटाचं काम आहे, मी गाडी पार्किंग मध्ये नेण्यापेक्षा इथेच लावतो, काय फरक पडणार आहे. लोकांची ही बेफिकीर वृत्ती फक्त पार्किंग पुरतीच मर्यादित आहे असं नाही. हे महाभागातील शहाणे लोक वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत. महाराष्ट्रात वाहतुकीचे नियम न पाळण्यात मुंबई पहिल्या तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासानुसार दुचाकीस्वार सगळ्यात जास्त वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात. हे दुचाकीस्वार लाल सिग्नल असतानाही सिग्नल तोडतील, चुकीच्या बाजूने वाहन चालवतील, फुटपाथवर पार्क करतील, कुठूनही युटर्न घेतील, कुठेही घुसतील, कुठूनही बाहेर पडतील. याच अभ्यासात त्यांना असं आढळून आलं की ज्यांच्याकडे स्वतःची वैयक्तिक गाडी आहे त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन सगळ्यात जास्त होत असते. या ट्रॅफिक जाम मध्ये जास्त वेळ घालवल्याने आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. वाहतुकीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मुलांमध्ये एक्झिमा, नाक बंद होणे, शिंका येणे, खाज येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. गरोदर स्त्रिया दीर्घकाळ या प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्या न जन्मलेल्या बाळांना अस्थमा सारख्या आजारांची लागण होऊ शकते. वाहतुकीच्या आवाजाचाही प्रदूषणात मोठा वाटा आहे. उच्च आवाजाच्या पातळीमुळे स्पीच अँड कम्युनिकेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ची समस्या देखील दिसून आली आहे. ध्वनी प्रदूषणामुळे झोप येण्यास त्रास होतो, स्मरणशक्ती, एकाग्रता कमी होते, धन्ना, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. वाहतूक कोंडीमुळे फक्त आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर आपली प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कमी होते. ऑफिसेसमध्ये जाण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने लोक अकार्यक्षम होतात. कोणत्याही रस्त्याचं बांधकाम करताना एक नियम पाळला जातो, तो म्हणजे रस्त्यांवरून लोकांची वाहतूक करायची असते, गाड्यांची नाही. उड्डाणपूल आणि रुंद रस्ते हे वाहतूक कोंडीपासून मुक्त होण्याचे उपाय म्हणून जगभर पाहिले गेले, परंतु अशा पायाभूत सुविधा केवळ अल्पकालीन दिलासा देऊ शकतात. उड्डाणपूल आणि रुंद रस्ते यामुळे लोकांना त्यांची खासगी वाहने वापरणे सोपे झाले.
नवीन मार्ग, नवीन रहदारी देखील आकर्षित करतात. याच कारणामुळे सेऊल ते सॅन फ्रान्सिस्को पर्यंतचे उड्डाणपूल पाडले जात आहेत. त्यांच्या जागी ग्रीन मॉडेल ट्रान्सपोर्टचा प्रचार केला जातोय. सोलमधील चांगेचुन नदीचा उड्डाणपूल पूर्वी असा दिसत होता आणि आता असा दिसतो. यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली असून जैवविविधता पूर्ववत झाली आहे. या प्रकल्पामुळे बसच्या प्रवासी संख्येत 15% वाढ झाली आहे. मुंबईत माटुंगा उड्डाणपुलाखाली असाच प्रकल्प उभारण्यात आला होता. बीएमसीने त्या भागाचे सार्वजनिक उद्यानात रूपांतर केले. 2016 मध्ये रांची या शहरात सरकारने उड्डाणपूल प्रकल्प रद्द केला आणि त्या जागी एका रस्त्याची योजना आखली. त्या रस्त्याचा वापर चालणे, सायकलिंग किंवा सार्वजनिक वाहतुकीसाठी केला जाईल. बस रॅपिड ट्रान्झिट BRT प्रणाली 2 लेन उड्डाणपुलापेक्षा ताशी 7 ते 8 पट अधिक लोक वाहून नेऊ शकते. उड्डाणपुलापेक्षा ही BRT यंत्रणा बांधणंही स्वस्त आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी 200 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च अपेक्षित असतो, तर BRT 15-20 कोटी रुपयांमध्ये बनवून तयार होते. पुण्यात PCMC मध्ये BRT प्रणाली सुरू केली, परंतु तिचा वापर केला जात नाही. पुण्यात मेट्रोचं काम जोरात सुरू आहे, मात्र मेट्रो देखील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सोडवू शकत नाही. ट्रॅफिक जामच्या उपायांबद्दल चर्चा करण्यापूर्वी हा एक व्हिडिओ पहा. एक बस रस्त्यावरून 30-40 गाड्या हटवू शकते. एक मेट्रो रस्त्यावरून 20-30 बसेस हटवू शकते आणि तेही अगदी सेम पैशात आणि अनेक संशोधनानुसार बस आणि रेल्वे ट्रेन मेट्रोपेक्षा कितीतरी पटीने चांगली सेवा देऊ शकतात, तीही कमी खर्चात. अशी प्रणाली विकसित करणे अधिक टिकाऊ आणि आर्थिकदृष्ट्या देखील चांगलं आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारण्याबरोबरच पायी चालणे आणि सायकलिंगलाही प्रोत्साहन दिले पाहिजे. लोकांनी आपली बेफिकीर वृत्ती सोडून अधिक जबाबदारीने वागले तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो. वाहतुकीचे नियम पाळा. मेट्रो, ट्रान्झिट बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर सुरू करा. कार पुलिंग देखील खूप उपयुक्त ठरू शकते. आपण सर्वांनी हे काही उपाय केले तर कदाचित वाहतूक कोंडीमध्ये थोडीशी घट होईल.